हॅलो. हा ऋषी बाबा, मी सरोज बोलतोय. हां बोला ना. कमळी सकाळपासून चिडून गेली, अजून घरला परत नाही आली. काय? अरे बापरे. कुठे गेली आहे, काही अंदाज? कुठे जाऊन बसणार आहे? शेतात जाऊन बसली असेल, कायम बसते तिकडं. आता मी गेलो ना तर माझ्याशी काय बी बोलायची नाही ती. माझ्यावर चिडले ना व ऋषी बाबा, मला ना काय करावं काय बी समजणं झालंय. आता कुठं समजा चांगलं होईल असं वाटायला लागतं, तेवढं काहीतरी गोंधळून बसतोय बघ. माझं तर काही डोकं चालत झालंय. मावशी तुम्ही नका काळजी करू, मी बघतो, बोलतो तिच्याशी, समजावतो तिला आणि घरी पाठवतो. ऋष, ऋष, हैं? ऋषी कुठे गेला? ओ गॉड. ऋष, ऋष, हाँ इथे कुठे? आता मी शोधू ऋषला. ऋषला पाहिलं का? पाहिलं? ऋष, ऋषला पाहिलं का? ऋष इथेच का? ऋष, स्टॅच्यू. ऋष नाही. अरे यार ऋष, ऋष. कशी मजा असते ना या मातीची. आपण एवढे कष्ट करायचे या मातीत, पेरणी करायची, त्याच्यातनं पीक येतं, पण ते एवढं सगळं करून पीक सगळं चांगलं येतच नाही. थोडं पीक खराब येतं, मग त्या खराब पिकाची विल्हेवाट लावायची, चांगलं पीक जपून ठेवायचं. सो मच एफर्ट. हो माय गॉड. अरे आपल्या लाईफचं पण असंच आहे की, म्हणजे चांगल्या गोष्टी असतात, चांगल्या आठवणी असतात, त्या जपून ठेवायच्या, आणि वाईट असतात त्या सोडून द्यायच्या, तर आपण आनंदी राहू. हो की नाही? सर तुम्ही म्हणताय ते मला कळतंय. कळतंय ना, ते महत्वाचं. गुड. खरं प्रत्येक टायमाला ते जमलंच असं नाही ना. का नाही, म्हणजे जमलं पाहिजे असा अट्टाहास नाहीये, पण जमवावं माणसाने. त्याशिवाय सुखी कसं राहणार आपण? कमळी, तू माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहेस, त्यामुळे ह्या गोष्टी तुला सांगणं म्हणजे, मला एवढंच म्हणायचंय, भांडू नकोस आईशी. बोल जाऊन तिच्याशी. तिने काय तुझं वाईट व्हावं म्हणून नाही ना काही केलं ते चांगल्यासाठीच केलं. मग हरकत काय? सर मी तरी रुसून कुठं जाणार आहे हो तिच्यापासून? आधी मी रुसलो का हवा यायचं असं मला समजवायचं. खरं आता ते बी नाहीत. आता कोण आहे माझं? अरे असं काय करते, मी आहे ना. ऐका ना, तुम्ही ऋषीला कुठे पाहिलं का? ऋषला शी. ऐका ना, टॉल ऋषला कुठे पाहिलं का? ऐका ना, तो टॉल मुलगा ऋषला कुठे पाहिलं का तुम्ही? ऋष? ऋषी हा तिकडे शेतामध्ये गेला. शेतामध्ये कुठे? इकडे इकडे सर. ओके थँक्यू. तुम्ही इथं आहे त्याचंच मला टेन्शन आहे. सर तुम्हाला असं वाटतं की नाही मी माझ्या आईसंग जाऊन बोलावं? तसं मला बी वाटतं की तुम्ही तुमच्या आईकडे परत जावं. सर तुम्ही इथं येऊन राहताय, शेतात कामं करताय, शेण काढताय, कामाचं ठीक आहे. खरं हे सगळं तुम्ही करताय ते तुमच्या आईला कळलं तर त्यासनी काय वाटेल? त्यांचा तरी विचार करा. कमळी, आईला फोन केला होता मी. तुमच्या गावात नेटवर्कचा इश्यू आहे, त्याला मी काय करू? तर सांगणार आहे मी तिला घरी गेल्यावर सगळं. आणि मी तिच्या मनाचा विचार करत नाही अशातला काही भाग नाही. तरी बी मला असं वाटतं तुम्ही इथनं जावं. काय आल्यापासून जा लावलंयस कमळी?
तुला सांगितलं ना मी, तुला घेतल्याशिवाय मुंबईला जाणार नाहीये म्हणून. मला हवंय तू शिक्षण पूर्ण करावंस मुंबईला येऊन. सर मी बी तुम्हाला किती वेळा कमळी, मला तू माझ्या आयुष्यात हवीयस. हे स्वप्न आता फक्त तुझं आणि आबांचं नाही राहिलं, हे आता माझंही स्वप्न आहे. तू आधी घरी जा आणि आईशी बोल. इथे बसलेली दिसलीस ना तर बघ. जा. रेश रेश माझं ऐकून घे ना. मी काय म्हणते, का थांबलायस तू इथे? मी सांगते तुला, आपण दोघं मुंबईला परत निघून जाऊया. चल ना तू. का नाही ऐकत आहे माझं? रेश ऍटलीस्ट रिप्लाय मी. रेश ऐक ना, आपण जाऊया ना. तू का थांबला इथे गावछाप कमळीसाठी? ए कमळी. फाईन, कमळीसाठी. हो, तिच्यासाठीच थांबणार आहे आणि तिला सोबत घेतल्याशिवाय जाणार पण नाही. अरे गावछाप कमळीसाठी थांबलायस ना? ठीक आहे, थांब. मी पण बघते ना कसा थांबतो ते. शी यार, इथे नेटवर्कच नाहीये. त्याला व्हिडिओ नयनतारा आंटीला कसा पाठवू? गॉड. ही कमळी अजून कशी आली नाही? सकाळ धरणं गेली, अजून काय बी पत्त्या नाही. तिनं काय खाल्लं बी नाही, पोटात अन्नाचा कण नाही तिच्या. सरू काकी, तू कशाला टेन्शन घेत बसली आहेस? ऋषी सरासने सांगितलंय ना, मग ते काय बी करून तिला घरला आणतील. नाही ग, माझंच चुकलं. मी खरं तिच्या मागं मागं जायला पाहिजे होतं. कमळे, आलीस तू? ये बाई ये, हात पाय धुवून घे. तुझ्यासाठी गरम गरम भाकरी केली आहे, ती खाऊन घे. हा, कमळे अगं, असं काय झालं? आय मी सकाळी तुझ्यावर चिडलो, मला माफ कर ग. त्यात काय एवढं? जे झालं ते झालं. माझं चुकलं ग. तू आजवर काय काय केलंयस माझ्यासाठी आणि मी असं चिडलो. माझा काय बी हक्क नाही बघ असं चिडायचं तुझ्यावर. अगं येडे, असं नाही बोलायचं. आय हाय मी तुझी, आणि पोरीचा आईवर समदा हक्क असतोय. रागवायचा, रुसायचा, चिडायचा, प्रेम करायचा समदा हक्क असतोय. मैत्रीण आहेस ना तू माझी? तुझी निंगी आहे तसं मैत्रीचं नातं आहे ना आपलं. तुझं आणि निंगीचं आहे तसं. काय निंगे? हे अगं, मला बी घ्या की तुमच्या. ये की बघ, ये की. येड्या ग माझ्या पोरी.